वेलकम. मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोबीची मसाला भाजी. जर तुम्हाला कोबीची सुकी भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने कोबीची भाजी करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना. तर त्यासाठी काय करायचं आहे, कोबीची ही अशी वरची जी मोठी मोठी पाने आहेत ती अशी एक एक हळूवारपणे अशी काढून घ्यायची आहेत. अजिबात ती मधून तुटता कामा नये. अशा प्रकारे 6 ते 7 पानं मी इथे काढून घेतलेली आहेत. मी ही भाजी 4 लोकांसाठी बनवते, सो त्यानुसार मी क्वांटिटी ठरवली आहे. तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण करू शकता. तर अशा प्रकारे ही सगळी पाणी मी अशी मोठी मोठी बघून काढून घेतलेली आहेत. आता ही पाणी धुवून स्वच्छ करायची आहेत आणि अशी निथळत ठेवायची आहेत. तुम्ही पाहू शकता मी इथं व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा तिखट, मीठ, आलं लसणाची पेस्ट, हिंग, जिरे, थोडासा ओवा, हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ओतून मिश्रण थोडंसं पातळ बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडका द्यायचा आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. छान असा कोणत्याही भाजीसाठी आपण मसाला बनवताना जसं कांदा बारीक चिरतो तशा पद्धतीने बारीक कांदा चिरायचा आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, त्यानंतर थोडासा आलं लसणाची पेस्ट, हे सगळं यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडीशी कसुरी मेथी इथे वापरली तरी काही हरकत नाही. थोडं शेंगदाण्याचं कूट साधारण 1 चमचा, हे सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सगळं छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतल्यानंतर हे मिश्रण सगळं असं थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतर जी कोबीची पानं आपण स्वच्छ केलेली आहेत त्याला या पद्धतीने असं हे म्हणजे बेसन पीठ तयार केलेलं आहे ते असं लावून घ्यायचं आहे सगळ्यात आधी. त्यानंतर हा जो आपण कांदा लसूण मसाला तयार केला आहे, हा मसाला याच्यामध्ये हा असा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने हे पान असं फोल्ड करून याला दोरीनं असं बांधून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी कसं बांधलं आहे. सेम याच पद्धतीने मी अशी इथे 6 पाने मसाला भरून अशी बांधून घेतली आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ही कुकरच्या भांड्यात ठेवून याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन उकळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही पाणी कुकरच्या 4 शिट्ट्यांनी मी उकळून घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी शिजली आहेत आणि खूप छान स्मेल येतो आहे. त्यानंतर आता आपण बनवूयात याची भाजी. तर कढईमध्ये मी साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे. हे तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरीची छान अशी फोडणी द्यायची आहे. त्यानंतर नॉर्मली आपण जो वाटण मसाला बनवतो, कांदा टोमॅटो खोबरे हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊन त्यानंतर लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे. हा वाटण मसाला मी इथे वापरला आहे. हा साधारण 3 ते 4 चमचे वाटण मसाला मी इथे वापरला आहे. हा छान असा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. हा भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात आधी मी यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर कसुरी मेथी असेल तुमच्याकडे तर याच्यामध्ये टाका, खूप छान असा स्वाद येतो. त्यासोबतच जिरेपूड, मिरेपूड हे सगळं याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा मी वापरला आहे. त्यासोबतच धनापूड असेल तरी हरकत नाही. त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला आणि त्यासोबतच 1 चमचा गरम मसाला वापरला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी काजूची पेस्ट मिक्स केलेली आहे. इथे मी साधारण 20 ते 25 काजू ची पेस्ट बनवली आहे, ती याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. तीही याच्यामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे छान अशी. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठही मिक्स करून घेतलं आहे. त्यासोबत याच्यामध्ये हे मिश्रण एकदम घट्ट झालेलं असेल तर थोडंसं गरम पाणी मिक्स करून हे थोडं पातळ बनवायचं आहे. ह्यामध्ये थंड पाणी अजिबात वापरायचं नाही, गरम पाणीच वापरायचं आहे. त्यानंतर एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये जे आपण कोबीच्या वड्या तयार केल्या त्या याच्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. दोऱ्यासकट सोडायच्या आहे म्हणजे तो मसाला बाकीकडे पसरणार नाही. खाताना हे तुम्ही डिश प्लेटमध्ये घेतल्यानंतर याच्यात दोऱ्या सोडायच्या आहेत, तोपर्यंत याची दोरी अजिबात सोडायची नाही. अशा पद्धतीने हा आपला कोबी मसाला तयार झालेला आहे आणि आमच्या सासूबाईंनी टेस्ट करून सांगितलं आहे खूप छान झाली आहे भाजी, एकदम मस्त होते, चविष्ट. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा. ज्या लोकांना, लहान मुलांना कोबी आवडत नसेल तर तेही एकदम आनंदाने चवीने हे खातात. खूप मस्त लागते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.